छुट्टी के मौके का फायदा उठाकर एटीएम तोड़ने वाले आरोपी को पुलिस ने भेजा जेल। छुट्टियों के दौरान एटीएम मशीन तोड़कर पैसे लूटने की कोशिश करने वाले आरोपी सूरज कश्यप को एपीएमसी पुलिस ने बड़ी सक्रियता से हिरासत में लिया और आगे की पूछताछ के बाद उसने अपराध कबूल कर लिया है। आरोपी ने बताया कि छुट्टी होने के कारण उसने बैंक की दीवार के पीछे लगे एटीएम मशीन से पैसे निकालने का प्रयास किया और बैंक में घुसने का प्रयास किया, लेकिन प्रयास असफल रहा और इसकी शिकायत थाने में दर्ज की गई। पुलिस ने बड़ी तकनीकी सहायता के आधार पर आरोपी की तलाश कर वारदात को सुलझाया और आरोपी को सलाखों के पीछे डाल दिया है। इस बारे में अधिक जानकारी एपीएमसी के सीनियर पुलिस इंस्पेक्टर अजय शिंदे ने दी है। दिनांक 15 जून 2024 ते 17 जून 2024 या दरम्यानी वीकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्भे या ठिकाणी एका त्या बँकेच्या आवारातच एटीएम सुद्धा आहे। ते एटीएम मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत, परंतु ते मशीन तोडलेलं होतं। त्याचप्रमाणे बँकेच्या आत सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर एपीएमसी पोलीस स्टेशनचं पथक तिथे गेलं, त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग सीसीटीव्ही फुटेजेस, बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे। तो तुर्भे त्या गावामध्ये तिथे तुर्भे परिसरामध्ये राहतो। तसेच त्याचं मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे। याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे। हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता माननीय झोन 1 माननीय पंकज डाणे साहेब, त्याचप्रमाणे वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश गावडे साहेब, पोलीस निरीक्षक एपीएमसी पोलीस स्टेशनचे सुधाकर ढाणे, त्याचप्रमाणे डिटेक्शन ऑफिसर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी शिवूरकर व पथक यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे। आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई।